अमेरिका व इस्रायलने इराणवर शुक्रवारी रात्री क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवला. त्यावेळी आमचे विमान इराक इराण हवाई क्षेत्रातून जात होते. ते शनिवारी सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीत पोहोचल्यानंतरच आम्ही सुटकेचा निविश्वास सोडला, असे अनुभव कथन शेती तंत्रज्ञान व फळप्रक्रिया अभ्यास दौऱ्याहून परतलेल्या सेलू येथील शेतकरी महिला अरुणा भुजंग थोरे यांनी केले. घटनेच्या 24 तास आधी आम्ही नेदरलँड देशात होतो, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याच्या पुरस्कृत योजनेअंतर्गत अरुणा थोरे यांची युरोप खंडातील स्वित्झर्लंड, नेदरलँड, फ्रान्स व जर्मनीतील शेती तंत्रज्ञान व फळप्रक्रिया अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. 15 फेब्रुवारीला पुणे येथील कृषी आयुक्तालयातून त्या रवाना झाल्या होत्या. स्वित्झर्लंड, फ्रान्स व जर्मनी देशाचा दौरा करून नेदरलँड देशातील शेवटचा अभ्यास दौरा करून त्या 27 फेब्रुवारीला रात्री 8 वाजताच्या दरम्यान नेदरलँड देशात सर्वात मोठे असे ॲम्स्टरडॅम विमानतळावरून AI-156 विमानाने दिल्लीत प्रस्थान केल्या. अमेरिका इस्रायलने इराणमध्ये शुक्रवारी रात्री 9:17 म्हणजेच भारतीय वेळेप्रमाणे 10:50 क्षेपणास्त्राचा हल्ला केला, तेव्हा आमचे भारतीय विमान त्याच हवाई क्षेत्रात होते, असे अनुभव या महिलेने सांगितले.